उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे असे आज आपण इथे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू तयार केलेले आहेत. शिवाय हे लाडू तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा गूळ किंवा साखर आज आपण इथे वापरलेली नाहीये. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त पौष्टिक असे लाडू आज आपण इथे तयार केलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस थकवा जाणवतो, डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास सुरू होतो. अशा वेळेस तुम्ही हा रोज एक लाडू खाऊ शकता. नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील. चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी 1 कप फुटाणे घेतलेले आहेत. आपले जे काळे फुटाणे असतात तेच फुटाणे आहे. फुटाण्यांची जे साल असते वरची, ती साल इथे मी काढून टाकलेली आहे आणि बरोबर 1 कप एवढे इथे मी हे फुटाणे घेतलेले आहेत. आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फुटाणे काढून घ्यायचे आहे आणि याची आपल्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. आता या फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियमचं प्रमाण असतं, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते, पचन सुधारते किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा मदत होते. तर अशा पद्धतीने ह्या फुटाण्यांची अगदी छान बारीक अशी पावडर इथे मी तयार करून घेतलेली आहे आणि हे फुटाणे घातल्यामुळे आपल्या लाडवाला एक छान असं बाइंडिंगसुद्धा येतं. आता ही पावडर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच कपाने इथे आपण 2 कप मखाने घेणार आहोत. तर यालाच कमळाच्या बिया असं म्हणतात. कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज तुम्हाला हे मखाने मिळून जातील. आता ह्या मखाण्यांची सुद्धा आपल्याला बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. आता जर तुमचे मखाने खूप सादळलेले असतील, तर थोडंसं त्याला कढईमध्ये तुम्ही गरम करून मग त्याची पावडर तयार करून घेऊ शकता. तर बरोबर 2 कप इथे एवढे हे मखाने घेतलेले आहेत. मखाण्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडांच्या कोणत्याही समस्यांवर हे अगदी रामबाण असे आहेत. किंवा गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी असेल तर मखाने हे खूप फायदेशीर ठरतात. तर याची सुद्धा आपल्याला थोडीशी दरदरीत अशी पावडर इथे तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मखाने मिक्सरला फिरवून घेतले. ते देखील मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आता इथे मखाण्याची पावडर आणि आपण जे फुटाणे सुरुवातीला मिक्सरमधून फिरवून घेतलेले होते, दोन्ही पावडर अगदी छान व्यवस्थित अशा आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. तर अगदी कमीत कमी साहित्यात अगदी मस्त पौष्टिक असे हे लाडू बनवून तयार होतात. तर हे बघा दोन्ही पावडर छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्या. आता साईडला ठेवून देऊया. गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आता इथे अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं सुकामेवा आपण परतवून घेणार आहोत. तर पाव कप बदाम आणि पाव कप काजू, 2 चमचे इथे पिस्ते घेतलेले आहेत. आता याला सुद्धा तुपामध्ये 2-1 मिनिटांसाठी आपल्याला हलकंसं परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुपामध्ये थोडासा हा सुकामेवा परतवून घेतला, की लाडूमध्ये ते भरपूर दिवस टिकतात. लाडू खराब वगैरे होत नाही किंवा त्याला एक असा उग्र वास देखील येत नाही. तर बदामसुद्धा आपल्या बुद्धीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, इम्युनिटीसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतात. आता हे दोन्ही सुकामेवा थोडेसे उष्ण असतात, त्यामुळे अगदी कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला इथे घ्यायचे आहेत. तर हे बघा हलकासा बदामी रंग येईपर्यंत याला तुपामध्ये चांगलं असं परतवून घेतलं. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं आपल्याला गार करून घ्यायचं आहे. आता जे तूप शिल्लक राहिलेलं होतं त्याच तुपामध्ये आता आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत. तर 1 कप एवढं इथे मी सुकं खोबरं किसणीने किसून घेतलेलं आहे. ते देखील आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इथे मी 1 कप एवढं खोबरं वापरलेलं आहे. तुम्हाला जर खोबरं जास्त आवडत असेल तर 2 कप तुम्ही इथे हे प्रमाण घेऊ शकता. तर हलकासा तांबूस रंग येईपर्यंत एकसारखं असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, यापेक्षाही जास्त डार्क रंग येईपर्यंत भाजायचं नाहीये, नाहीतर मग लाडूची जी टेस्ट आहे ना, ती थोडीशी करपट लागू शकते. आता हे भाजलेलं खोबरंसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता पुन्हा त्याच कढाईमध्ये साधारण 2 चमचे आपल्याला एवढं इथे साजूक तूप काढून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी फक्त 3 ते 4 चमचे साजूक तूप लागतं. तर हे बघा फक्त 2 चमचे तूप काढून घेतलं. त्यानंतर आपण जी मखाना आणि फुटाण्यांची पावडर तयार करून घेतली होती, ती पावडर यामध्ये घालायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर सतत चमच्याने हलवत अगदी एकसारख्या रंगावर आपल्याला ही पावडर भाजून घ्यायची आहे. हलकासा रंग बदलेपर्यंत आपण ही पावडर भाजून घेणार आहोत. साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात. सतत चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारख्या रंगावर अशी ही पावडर आपली भाजल्या जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण हे लाडू खाऊ शकता. मुलांनासुद्धा तुम्ही शाळेत जाताना रोज हा एक लाडू देऊ शकता. तर सुरुवातीला आपण 2 चमचे साजूक तूप घातलं होतं. आता ह्या स्टेजला परत एकदा 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे मी आणि परत आपल्याला याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा हलकासा रंग बदलेपर्यंत ही मखाना आणि फुटाण्यांची जी पावडर आहे ती इथे मी भाजून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही. आता ही सर्व पावडर एका परातीमध्ये आपण काढून घ्यायची आहे आणि हिला सुद्धा थोडंसं गार करून घ्यायचं आहे.
तर आज आपण इथे हे लाडू तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा गूळ किंवा साखर न वापरता खडी साखरेचा वापर करणार आहोत. तर 1 कप इथे मी एवढी ही जाड खडी साखर घेतलेली आहे. अशा पद्धतीने जी मार्केटमध्ये जाड खडी साखर मिळते ना, तीच आपल्याला इथे घ्यायची आहे. तर बरोबर 1 कप एवढी ही खडी साखर आहे. त्यासाठी आपल्याला अर्धा कप यामध्ये पाणी घालायचं आहे. आता जर लाडू तुम्हाला थोडे जास्त गोड हवे असतील, तर 1/2 कप तुम्ही इथे खडी साखरेचा वापर करू शकता. तर ही खडी साखर जी आहे, ही आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. खडी साखर ही शरीराला थंडावा देते, पचन सुधारते, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि उन्हाळ्यामध्ये जर चक्कर येणे किंवा थकवा जाणवल्यास खडी साखर खाल्ल्याने अगदी त्वरित ऊर्जा मिळते. त्यामुळे आपण इथे हे उन्हाळ्याचे लाडू तयार करतोय, त्यासाठी खडी साखरेचा वापर केलेला आहे. आपण थंडीचे लाडू तयार करतो तेव्हा आपण गूळ वापरतो. आता खडी साखर वितळते तोपर्यंत आपण पुढची कृती बघूया. तर आपण जे सुरुवातीला सुकामेवा परतवून घेतलेला होता, तो आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि थोडीशी जाड बारीक याची पावडर तयार करून घेऊया. आता आपण जे सुरुवातीला साहित्य भाजून घेतलेलं होतं, खोबरं, मखाण्याची पावडर आणि फुटाण्यांची पावडर, ती आता एका ताटामध्ये काढून घेतलेली होती. पूर्णपणे गार झाल्यानंतर हे जे सुकं खोबरं आहे ना, हे हाताने मी थोडंसं असं कुस्करून घेते किंवा तुम्ही याला मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता, पण मग ते खूप बारीक होईल. तर हातानेच असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता दोन्ही साहित्य चांगलं व्यवस्थित असं इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जी सुक्या मेव्याची मिक्सरमधून पावडर तयार करून घेतलेली आहे, ती सुद्धा संपूर्ण यामध्ये घालायची आहे. थोडंसं जाड बारीकच मी याला ठेवलेलं आहे. त्यानंतर लाडूला एक मस्त असा फ्लेवर येण्यासाठी 1 छोटा चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे, ती यामध्ये घालायची आहे. साखरेमध्येच मी वेलची दळून घेतलेली होती. वेलची पावडर अगदी थोडीशीच घालायची आहे. जास्त घातली तर मग खूप जास्त तिचा असा फ्लेवर येतो. आता हे संपूर्ण साहित्य चांगलं असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. दुसरीकडे आपण गॅसवर खडी साखरसुद्धा विरघळायला ठेवलेली होती. हे बघा, इथे आपल्याला अजिबात याचा पाक वगैरे तयार करायचा नाही आहे. 1 तारी किंवा 2 तारी कुठल्याही प्रकारचा पाक तयार न करता फक्त खडी साखर पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एखाद्या मिनिटासाठी आपल्याला याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. हाताला असं थोडंसं चिपचिप लागायला लागलं, की लगेच गॅस बंद करायचा आहे. जर याचा कडक पाक तयार झाला, तर लाडू तुमचे पूर्णपणे बिघडू शकतात. ही काळजी नक्की घ्यायची आहे. आता गॅस बंद केलेला आहे. गरम-गरम असतानाच आपल्याला हे खडी साखरेचं जे सिरप आहे, ते ह्या मिश्रणावर ओतून घ्यायचं आहे. जर तुम्ही 1 तारी किंवा 2 तारी असा पाक तयार केला, तर लाडू तुमचे खूप कडक होऊ शकतात किंवा हे जे मिश्रण आहे सिरप, हे या मिश्रणावर ओतल्यानंतर डायरेक्ट ते कडक होऊ शकतं. त्यामुळे ही काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे इथे. तर हे बघा, हे संपूर्ण सिरप इथे मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कारण हे सुरुवातीला गरम असल्यामुळे डायरेक्ट हात लावायचा नाही. अशा पद्धतीने संपूर्ण सिरप मी यामध्ये घातलेलं आहे किंवा हवं असेल तर थोडं-थोडं करून सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हलकंसं हे कोमट झालं, की त्यानंतर हाताने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हाताने मिक्स करत असताना अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं ओलसर असं हे मिश्रण हाताला लागतं. हे बघा, म्हणजे आपलं जे सिरप आहे खडीसाखरेचं ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. हातावर याचं थोडंसं मिश्रण घेऊन बघायचं आहे. हे बघा, अगदी परफेक्ट असा याचा लाडू बांधला जातोय. जर तुम्हाला असं वाटतंय मिश्रण खूप कोरडं आहे, तर थोडंसं तूप गरम करून तुम्ही यामध्ये वरून घालू शकता. तर हे बघा, आता गरम असतानाच लगेच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे. अगदी मस्त फटाफट असे हे लाडू बांधल्या जातात. फक्त सिरप करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. ते अगदी व्यवस्थित करायचं आहे. कडक वगैरे करायचा नाही त्याचा पाक. म्हणजे लाडूसुद्धा तुमचे अगदी छान व्यवस्थित होतील. तर हे बघा, एक लाडू तयार झालेला आहे. अजून एक लाडू आपण तयार करून बघूया. आता आपण 1 कप खडीसाखर इथे वापरलेली आहे. पण तुम्हाला जर थोडे अजून गोड हवे असतील तर खडीसाखरेचं प्रमाण तुम्ही इथे थोडंसं वाढवू शकता. तर हे बघा, दुसरा सुद्धा लाडू इथे आपला बांधून झालेला आहे. अशाच पद्धतीने सर्व लाडू इथे तयार करून घेऊयात. तर सर्व लाडू इथे मी तयार करून घेतलेले आहेत. उन्हाळा स्पेशल मस्त असे इम्युनिटी वाढवणारे आणि शरीराला थंडावा देणारे असे आज आपले इथे हे पौष्टिक लाडू बनवून तयार झालेले आहेत. आणि अगदी असे मस्त मऊसूत होतात हे लाडू. खाताना सुद्धा चवीला खूप छान लागतात. तर एकदा तुम्ही नक्की ह्या पद्धतीने हे लाडू बनवून बघा. अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे लाडू देऊ शकता. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.